जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात अंतिम टप्प्यात आलेली आहे। तर त्याच्यामध्ये जी काही SOP संदर्भात जी परवानगी आपल्याला पाहिजे होती तर त्याच्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही कामकाज आहे परवानगी संदर्भात तर ते पूर्ण हे झालेलं आहे। तर जी काही मुलाखती यादी असेल तर ती मुलाखती यादी आता कोणत्याही बघा परिस्थितीमध्ये येत्या जे काही रविवारपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण बघा जे काही शिक्षण मंत्री आणि जे आयुक्त स्तरावरील जे अधिकारी वर्ग आहे तर त्यांचं बघा परदेशात दौरा असल्यामुळे सध्या ते जर्मनी येथे बघा गेल्यामुळे संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर एकंदरीत ते येत्या 1-2 दिवसामध्ये ते परत आल्यावर त्या ठिकाणी बघा होऊ शकते किंवा त्याच्या अगोदरही होऊ शकते। पण संपूर्ण जे काही SOP संदर्भात जी महत्त्वाची परवानगी संदर्भात होतं तर ते पूर्ण हे झालेलं आहे। तर आपल्याला येत्या काही दिवसामध्ये जी काही निवड यादी असेल मुलाखती संदर्भात तर ते आपल्याला पाहायलाही मिळणार आहे। तर जवळपास या ठिकाणी जी काही कन्वर्टेड यादी सध्या बघा लागली होती उर्दू कन्वर्टेड राऊंड संदर्भात आणि जी ह्याच्यापूर्वी जी 3150 उमेदवारांची कन्वर्टेड यादी लागली होती 2 नंबरची तर त्या संदर्भात बघा त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन संदर्भात जे पत्र आहे तर ते सध्या बघा इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे। तर आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे कन्वर्टेड यादी उर्दू माध्यमासंदर्भात या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगरचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे। तर सध्या जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये ज्यांची शिफारस झालेली आहे आणि जे सध्या उर्दू माध्यमाची ह्याच्यामध्ये तुम्ही येत असाल म्हणजे उर्दू माध्यमाची शिफारस झालेली आहे तर अशा संपूर्ण जे उमेदवार आहे तर त्यांचं कागदपत्र पडताळणी संदर्भात हे पत्र असणार आहे। तर नेमकी कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे तर या ठिकाणी बघा टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आलं आहे। तर सध्या जी उर्दू माध्यमाची सध्या जी फेरी लागलेली होती कन्वर्टेड राऊंड तर त्याच्यामध्ये उर्दू माध्यमामध्ये जवळपास 46 पदापैकी जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदाच्या रूपांतर फेरीमध्ये 33 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सध्या प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजे इथं 33 उमेदवारांची शिफारस झाली आहे आणि त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर ते ह्या ठिकाणी 5/8/2024 सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4था मजला जिल्हा परिषद अहमदनगर येथे सध्या जे काही 33 उमेदवार आहेत तर त्यांचं सध्या समुपदेशन होणार आहे। तर जे सध्या उर्दू बांधव आहे उर्दू मीडियम संदर्भात तर ते भावी शिक्षकांना बघा आपल्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते 5/8/2024 सध्या असणार आहे। तर सोबत जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या कोणकोणते घेऊन जायचं तर त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर त्या संदर्भात संपूर्ण डॉक्युमेंट्स कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचं आहे तर संपूर्ण डिटेल्स आपण त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तरी देखील तुम्ही जे संपूर्ण डॉक्युमेंट असेल तर ते ओरिजिनल आणि त्याची जी काही झेरॉक्स प्रत आहे छायांकित प्रत त्याचा एक संच या ठिकाणी घेऊन बोलवलं आहे आणि सोबतच जे स्वप्रमाणपत्र प्रत असेल त्यानंतर पासपोर्ट साईज 3 फोटो सध्या घेऊन हे बोलवलेलं आहे। तर हे स्वप्रमाणपत्राची ज्या काही प्रती आहे लहान कुटुंबासंदर्भात प्रमाणपत्र असेल तर त्याच्या PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि प्रिंट आहे त्या काढू शकता तुम्ही। PDF फाईल आहे त्याची तुम्हाला A4 साईजवरती प्रिंट करायची आहे। स्वप्रमाणपत्र त्यानंतर लहान कुटुंब संदर्भात प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला लिहून व्यवस्थित भरून सध्या हे घेऊन जायचं आहे। तर सध्या जे काही 33 उमेदवारांची ह्या ठिकाणी लिस्ट देखील दिलेली आहे तर 33 उमेदवार सध्या जो काही कट ऑफ होता ह्या ठिकाणी 90 मार्काचा आपल्याला पाहायला हा मिळत आहे। तर संपूर्ण लिस्ट इथं दिलेली आहे। तर असे संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांनी न चुकता 5/8 जी तारीख देण्यात आली आहे 5 ऑगस्ट 2024 सध्या उपस्थित राहायचं आहे। तर इतर जे काही उर्दू मीडियम संदर्भात जी कन्वर्टेड यादी सध्या लागली आहे तर उर्वरित जिल्हा परिषदचं देखील बघा लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जी प्रक्रिया असेल समुपदेशन संदर्भात तर ती देखील बघा लवकरात लवकर होईल। तर अशा सध्या 1 ते 2 लेटेस्ट अपडेट होत्या। अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।